माध्यम आहे. कुठलं तरी म्युझिक यायला हवं, कुठला तरी खेळ यायला हवा. जेव्हा कधी ही मुलं रागात असतील, जेव्हा कधी ही मुलं फ्रस्ट्रेट असतील, एकच गोष्ट साथ देते आणि ती असते ग्राउंड, ते असतं मैदान, ते असतं म्युझिक, ते असतं गाणं. आणि हे सगळं या शिबिरांच्या माध्यमातून होत असतं. आणि म्हणून ही शिबिरं घेतली पाहिजेत, आयोजित केली पाहिजेत. तात्या इथं बसल्या कुठल्याही पालकांना विचारा की हे सगळेजण मोठ्या आवाजात हात वरती करून तुम्हाला सांगतील की तात्या दरवर्षी याचं आयोजन करा आणि हे सगळेजण एवढ्याच उत्साहानं तुमच्या समोर येत राहतात. तेव्हा या सगळ्यांच्या भावना त्यांच्या टाळ्यांमधून आपल्यापर्यंत पोहोचल्या असतील. कार्यक्रम खूप लेंदी व्हायला नको म्हणून मी माझं हे जे काही मनोगत आहे हे थोडक्यात इथं थांबवतो. तुम्हा सगळ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो की केवळ शिकून त्या शर्यतीतले घोडे बनवण्यापेक्षा त्या मुलांच्या मनगटामध्ये आणि मेंदूमध्ये सुद्धा आणि मनामध्ये सुद्धा ताकद यायला पाहिजे. आणि म्हणून या शिबिराचं नियोजन तुम्ही सर्व टीमने केलं. तुम्हा सर्वांचं कौतुक आहे. मी विशेषतः अनिरुद्ध दादा आणि सुजय दादा यांना धन्यवाद जरूर देईन की काकींना सांगेन की काकी 1000 माणसं असण्यापेक्षा एक माणूस नेहमी बरोबर असावा. हे एक माणूस म्हणजे हजाराच्या बरोबरीचे आहे. जसा आमचा संदीप दादा आहे, जसा आमचा सतीश दादा आहे, तसे एक हजाराच्या बरोबरीचे आहे. आणि मी त्यांनाही धन्यवाद देतो, सगळ्या पालकांना धन्यवाद देतो की एवढं ऊन असताना सुद्धा आपण सर्वजण इथं आलात आणि ऐकून घेतलं. आपल्याच मुलांचं कौतुक, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्यात. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या समोर नतमस्तक. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे. त्या कामगारांच्या जीवावरतीच हे कुठंतरी उभा आहे. त्या सगळ्यांनाही शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. त्यानंतर माजी नगराध्यक्ष माननीय बाबासाहेब पाटील. कारण गुरु बोलल्यानंतर काही बोलायचं नसतं म्हणतात. ते तासगाव शहराचे गुरु आहेत आमचे गायकवाड सर. मी काकी एवढ्यासाठीच बोलायला उभं राहिलो. इथं जे संजय काका व्यक्तिमत्व व उन्हाळी शिबिर आयोजित करायचं प्रयत्न चालू होते सूर्यकांत सरांचे, आणि ते खूप वेळा नगराध्यक्षांच्याकडे नगरपालिकेत आले. त्या दोघांचं काही ठरलं होतं मला नाही माहिती. परत त्यांनी नगराध्यक्षांना बाजूला केलं आणि ते असं सांगितलं असेल की तुम्ही जरा बाबासाहेब पाटलांना भेटून घ्या म्हणून. आणि आता मग त्यांनी ते बाबासाहेब पाटील स्पोर्ट्स क्लब वगैरे हे यांना सुचलेलं नाव आहे. मी त्यांना एकच सांगितलं होतं की इथं फक्त संजय काका नाव पाहिजे, दुसरं नाव असलंच पाहिजे असं काही नाही. मी सूर्यकांत सरांची एवढीच आपल्या नवीन सगळ्या मुलांना ओळख करून देतो. मी राजकारणात यायच्या आधीपासून आम्ही दोघंही संजय काकांचे जवळचे कार्यकर्ते म्हणून त्या दिवसापासून आजच्या तारखेपर्यंत आम्ही एकत्र काम करतोय. आणि सरांना नेहमी खेळाची आणि खेळाडू बनवायची आवड आहे. त्यातनंच त्यांच्या त्या प्रोत्साहनानं नगरपालिकेत नगराध्यक्षांच्या पाठी सारखे लागले होते की ते उन्हाळे शिबिर अध्यक्ष मॅडम आपल्याला घ्यायचं आहे. आणि मग मी सुजयला आणि अनिरुद्धला बोलवलं आणि त्यांना म्हटलं असं असं काय नियोजन करायला लागतंय बघा आणि आपण ते करून घेऊया. त्यानंतर काकी, मी उपनगराध्यक्ष आणि आपले पक्षप्रतोद सतीश दादा आम्ही त्या दिवशी सुरुवातीला पहिल्या दिवशी उद्घाटन करायचं, नारळ वाढवायचं म्हणून आलो होतो. त्यानंतर आजच आलोय. ते सगळं नियोजन सूर्यकांत सर, अनिरुद्ध पाटील आणि सुजय मोराळकर यांनीच बघितलंय. आम्ही फक्त ते म्हणतात ना मोठेपणा दिलाय बाबासाहेब पाटलांना, पण त्याच्या मागचं सगळं श्रेय ह्या तिघांचंच आहे. ते तिघच राबलेत आणि जे काय आपल्या तासगाव शहरातील मुलांना देता येईल त्या 8-10 दिवसात त्यांनी द्यायचा प्रयत्न केलाय. पण मी काकींच्या समोर एवढीच ग्वाही देतो की असा कुठलाही इव्हेंट तासगाव शहरातील मुलांसाठी कधीही राबवा सर. आम्ही तासगाव नगरपालिकेची सर्व टीम आम्ही तुमच्या बरोबर सदैव असेल. आणि काकी उद्घाटनला आल्यानंतर आपल्या उपनगराध्यक्षांनी जाता जाता त्यांना एक सुचवलं की येणाऱ्या मुलातले 10 मुली आणि 10 मुलं तुम्ही निवडा, त्यांना मी वेगळं बक्षीस काहीतरी देणार आहे. आणि ते उपनगराध्यक्ष आज बाहेरगावी गेलेत, त्यांनी ते इथं पोच केलंय
तशा त्यांना सूचना दिल्या होत्या की तुम्ही कोणतरी हे बघा आणि त्यांच्याकडून ती 10 मुली आणि 10 मुलं निवडा. तसे ते निवडले असतील त्या 20 मुलांना तुमच्या हस्ते ते बक्षीस द्यायचं आहे. आणि अनिरुद्ध आणि सुजयला माझी एकच विनंती आहे की त्या दोघांचा सत्कारही काकी आपण करावा. आणि आज जे तासगाव शहरात संजय काका व्यक्तिमत्व विकास व उन्हाळी क्रीडा प्रशिक्षणाचा सांगता समारंभासाठी तुम्ही उपस्थित राहिलात, मी तासगाव नगरपालिकेच्या वतीनं तासगाव शहराच्या वतीनं मी खूप खूप तुमचा ऋणी राहील. असंच आमच्या तासगाव शहरात काकी तुम्हाला निमंत्रित केल्यानंतर तुम्ही नेहमी येताय, असं इथून पुढे येत राहा एवढीच आम्ही माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.